ए फोन आला होता पोरीकडचा. ते लग्नाला तयार आहेत. ते लग्नाला तयार आहेत. याला ह्याला म्हणजे त्याच्यामध्ये ते फोन आला होता लग्नासाठी तयार झाले ना पोरीकडचे. नाही वा 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 अरे गडी ऐकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन एक नंबर बातमी आहे. वा नाही चांगले चांगले पण कसं एकदम दुखवट आहे ना आपलं. दुःखाचं घर आहे एकदम आनंदाने कसं पोराला काळजी आहे माझ्या. नाही नाही पण यावेळेस पण गौऱ्याचं लग्न मोडणार रे. तुम्ही जरा तंबाखू खाऊन गप्प बसा ना. बोलता कशाला? नाही रे गौऱ्या मोडणार म्हणजे मुहूर्त कुठं आहे. खरं तर ज्या घरात माणूस जातं त्या घरात एका वर्षाच्यात लग्न करायचं असतं आणि ह्या वर्षातले सगळे जवळजवळ मुहूर्त संपलेले आहेत आणि पुढची 3 वर्ष तुला लग्न करता येणार नाही. म्हणजे जवळजवळ 4 वर्ष तुला लग्न करता येणार नाही. नाही 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 काय मी सांगतो काय झालं. त्या पोरीकडचा फोन आला होता. त्यांना ना फार घाई आहे. ते म्हणले 10-15 दिवसामध्ये लग्न करून टाका. पोरगीची आजी आहे ना, हा ते 8-10 दिवसात कधी पण जाईन. तर ती काय म्हणते माहिती आहे का, मला नातीचं लग्न बघायचंय अशी त्यांची इच्छा आहे. तर ह्या 10-15 दिवसामध्ये एखादा तरी मुहूर्त असेल का नाही? असेल ना असेल का नाही? हा, मग कोण नाही म्हटलं मग? हा. हो आबा तुम्हाला येताना पंचांग बघता बघा ना राव. अच्छा माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही माझं पंचांग देत. अरे म्हाताऱ्यानो, मला जाऊन बघ. 24 तास सुद्धा झाले नाही. आधी माझं 13वं करा आणि मग लग्न करा. पति गई मारी पूजा वाचो हवे. हा सर. શું લાવ્યા છે વાંચો. ऍक्च्युली कापरेकर गुरुजींकडून तुमच्याबद्दल कळलं मला. सरांना मराठीत हॉरर फिल्म करायची आहे. तर आम्ही हॉरर कन्सेप्ट शोधतोय. कापरेकर गुरुजी म्हणाले आम्हाला की कमाल लेखक आहे ओमकार भोजने. लगेच कॉन्टॅक्ट केला आणि बोलवलंय तुम्हाला. आता कापरेकर बोलले म्हणजे चांगलाच असणार आहे. चलो चलो समय ना बघाडो यार. चलो वाचलो वाचलो हा वाचलो. हा चलो वाचो वाचो गणपती बाप्पा मोरया. वाचो वाचो हा. या हॉरर गोष्टीचं नाव आहे पूर्णचंद्र. पूर्ण चंद्र એટલે फुल मून. बरोबर फुल मून. हा घाबरलात ना. तर पूर्णचंद्र या गोष्टीची सुरुवात होते स्नेहलता नावाच्या बिल्डिंग पासून. चला આમાં શું આમ આમ કરવાનું જરૂર છે. સ્નેહલતા નોર્મલ નામ છે સ્નેહલતા. आता बिल्डिंगचं नाव स्नेहलता का ठेवलंय मी मुद्दाम ठेवलंय पण का ठेवलंय हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुमची पण टरकणार आहे. अरे वा म्हणजे काहीतरी आहे काहीतरी. हा. पुढे. हो ने. हा, वाचो वाचो. बापरे मला आताच भीती वाटते. तर स्नेहलता नावाच्या बिल्डिंग वरून कॅमेरा पॅन होतो आणि एका खिडकीत जातो. खिडकीत जातो आणि आपल्याला दिसतं एक बाई हातात चाकू घेऊन जोर जोरात टोमॅटो कापते. एनी माने. चला मला वाटलं कोणातरी भोसकत असेल इथं टोमॅटो कापते. हसू नका. कारण यापुढे ती बाई जी भयानक गोष्ट करायला जाणार आहे ती आणखी भयानक आहे. ते टोमॅटो कापते. तिच्या मनात विचार येतो की 8 वाजून गेले पण अजून राजेश कसा आला नाही. राजेश कोण तिचा नवरा? नवरा नाही राजेश त्यांचा वॉचमॅन. ए माने. हा અરે વોચમેન તો આવી રીતે આવે ના. હા કરીને શું કામ આવે યાર. भोजने काय? વોચમેન છે યાર. એ हा હા મારો વોચમેન. ऐका मेहताशेठ ऐका पुढे ऐका. रोज रात्री 8 वाजता न चुकता दारावर येणारा पाणी आया असं म्हणणारा राजेश आज 8 वाजून गेले तरी आला नाही. दारावरची बेल वाजलेली म्हणून तिच्या मनात संशय आला की आपलं घड्याळ तर बंद नाही ना. म्हणून ती पटकन हॉलमध्ये आली आणि घड्याळाकडे पाहू लागली. एक टक. जर मिनिट काटा हल्ला तर घड्याळ सुरू आहे आणि मिनिट काटा हल्लाच नाही तर घड्याळ बंद आहे. पण सेकंद काटा बघितला तर पटकन कळेल ना.
हाच विचार प्रेक्षकांच्या मनात येईल तेव्हाच आपण कॅमेरा पॅन करायचा आणि दाखवून द्यायचं की तिच्या घड्याळात सेकंड काटाच नाहीये. तिच्या घड्याळात सेकंड काटाच नाहीये. अरे बापरे. काय 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 होते? नाही मग काय, हा. मग काय है ना. ती घड्याळाकडे एकटक पाहते, एकटक पाहते, एकटक पाहते आणि इतक्यात इतक्यात मिनिट काटा हलतो. आणि तिच्या लक्षात येतं की घड्याळ सुरू आहे. बापरे. आता એની માને મિનિટ કાંટા હલતો આમાં શું હોરર છે યાર મિનિટ કાંટા હે આમાં શું હોરર છે મિનિટ કાંટા હલતો अहो पुढे पुढे इथे सर प्रेक्षकांना धक्का आहे ना, इथेच धक्का आहे. कारण इथून पुढे खर तर हे स्क्रिप्ट डेंजर होणार आहे. डेंजर. हे बघा, हे बापरे मला नाही वाचायचं. काय काय अरे असं काय? काय नाही. ओ ओ बोलणे नाही नाही. प्लीज 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 असं करू हो, नका. मला अरे. भीती वाटते कारण ती स्क्रिप्ट पुढे खूप डेंजर आहे. मी नाही वाचू शकत. अरे पण आपण नाही बोलणे, आपण वाचायला जमलोय ना, स्क्रिप्ट वाचायलाच पण जमलोय मला ना. खरंच भीती वाटते कारण खूप डेंजर आहे पुढे. नाही नाही असू द्या, तुम्ही वाचा तर आधी, मग कळेल आम्हाला. हा, या. એ ભુજને मी आहे इथे. तू ज्यारथे અહીંયા આવો ना तेव्हापासून फक्त पुढे डेंजर आहे डेंजर आहे डेंजर आहे एवढा बोलतोय. आतापर्यंत काही डेंजर नाही आलाय. नाही नाही मेहताबाई, दारू जशी हळूहळू चढते का नाही तशी ही माझी गोष्ट हळूहळू अंगात भिनत जाणार आहे. बापरे मला डोळ्यासमोर सगळं दिसू लागलंय. नको मला हे मला सहन नाही होणार आहे. मी नाही वाचू शकत. मी नाही वाचू शकत. बापरे म्हणजे सर पुढे डेंजर आहे काहीतरी. एक्साइटमेंट वाढली आहे पोचणे आमची. तुम्ही वाचा पुढे. एक्साइटमेंट वाढली आमची. पण मी वाचलं आणि मला हार्ट अटॅक आला तर काय करशाल? काय कराल तुम्ही? मला हार्ट अटॅक आला तर मला नाही एवढं मोठा धक्का सहन होणार आहे. बघा आजपर्यंत अशी हॉरर स्टोरी ना बनली ना बनणार आहे. नाही होणार असं. पण तुम्ही वाचा ना पुढे, आम्हाला कळू दे ना. मला कळलं, आम्हाला कळू दे ना. प्लीज वाचा वाचा. मी प्रयत्न करतो. हा हा बाई वाच. हा पण तुम्ही या बाजूला या. मी इकडे या. तुम्ही इकडे या. इथे बसा. बसा. हात पकडा. घाबरू नका. ऐका तुम्ही. तर ती स्नेहलता घड्याळाकडे बघते. तिच्या लक्षात येतं की घड्याळ सुरू आहे. एक मिनिट. काय? स्नेहलता तुमच्या बिल्डिंगचं नाव होतं ना मगाशी? कॅमेरा पॅन होतो, स्नेहलता दिसते. हा तुम्ही म्हणाला ना सस्पेन्स पुढे सांगणार त्याचा, तुमची टरकणार. कुठली बिल्डिंग? अहो मगाशी सांगितलं ना तुम्ही स्नेहलता नाव बिल्डिंगचं. नाही नाही बिल्डिंगचं नाव अलका आहे आणि हिरोईनचं नाव स्नेहलता आहे. अरे काय माणूस छे यार तू बोलला ना स्नेहलता नंतर सांगते तू बोलला होता ना. हा अच्छा मग सॉरी, मग मी चुकून वेगळं वाचलं. मी वेगळं वाचलं. हिरोईनचं नाव स्नेहलता आहे. ठीक आहे तुझा चूक झाला हरकत नाही. पुढे ते स्नेहा अलकालता ने त्या टोमॅटो वालीचं काय झालं सांग पुढे. टोमॅटो. तिने बघितलं घड्याळ सुरू आहे. हा ती आता ते घड्याळ बघून पुन्हा टोमॅटो कापायला जाणार. इतक्यात दारावरची बेल वाजते. टिंग टांग. आणि अलकाच्या छातीत धस होत. अरे जवा देना यार टोमॅटो वाली ध्यान में रखना है. टोमॅटो वाली हा टोमॅटो वाली. हा बेल वाजते. टिंग टांग. आणि अलकाच्या छातीत धस होत. म्हणे माझ्या छातीत पण धस झाले. बघा ना तुम्ही. होतं. बघा ना. बघा अगदी सारखंच आहे. बघा मला हे नाही वाचता येणार. हे तुम्ही वाचा. नाही, मी काय- हो बघा, तुम्हाला फिल्म करायची करा, नका करू. मला अहो, मी काय समजलं वाचू? ते वाचा. इकडे हो, काय करता तुम्ही? मी नाही वाचू शकत. फक्त भाई सुन ऐक તમારા डोळ्यासमोर जे आहे ना ते आमच्या डोळ्यांसमोर पण आण. मी लय कंट्रोल करते आहे. हा एवढा तरी घाबरव मला.
हा वाचा 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 ना. वाचा वाचा. बेल वाजते. बेल वाजते आणि स्नेहलता दार उघडायला जाते. टोमॅटो. वरची कडी उघडते. वरची कडी. साखळी काढते 6 खळी आणि मला आणि दार उघडतं. आणि समोर बघते तर काय? समोर बघते तर बहादूर. एनी माने बहादूर. बहादूर बहादूर. दुसरा वॉचमन. नाही नाही दुसरा वॉचमन नाही, तिचा नवरा. भोजने जरा कन्फ्युजन आहे. म्हणजे राजेश नावाचा वॉचमन आणि बहादूर नवरा. जरा ऑड नाही वाटत आहे का तुम्हाला हे? नाही तुमचा काहीतरी समज दुसरा होतोय. तुम्ही काहीतरी चुकताय. नवऱ्याचं नाव राजेश आहे, वॉचमॅनचं नाव बहादूर आहे. बहादूर. अरे मग तुम्ही तसंच वाचलं मग. हो सॉरी मी चुकून वाचलं. काय होतं ही गोष्ट वाचायला घेतली ना की माझी बोबडी वळते. हो माझं कन्फ्युजन होतं. नाही, मग माझा नावांचा गोंधळ होतो म्हणून सांगतोय मी नाही. तुम्ही यांना वाचायला द्या प्लीज. हे तुम्हीच लिहिलंय ना. हो पण मी म्हटलं ना तुम्हाला माझी काय अवस्था होती लिहिताना. भोजने थोडासा आज घाबरवच मला. मी पाया पडतो. थोडासा तरी घाबरव मला. मी माझा किमती समय दिला. माझ्या अजून पण मीटिंग छे यार. थोडासा तरी घाबरव. तर दारावरची बेल वाजली. स्नेहलताने जाऊन दार उघडले. समोर राजेश. त्याचे ते बारीक बारीक छोटे डोळे, डोक्यावरची लाल टोपी आणि हातात खुळ खुळ करणारा चाव्यांचा गुच्छा. त्याच्याकडे पाहून अवाक होताना प्राजक्ताने विचारलं, टोमॅटो वाली चुबेट. हा भाई. हा काय झालं दुर्गेश? दुर्गेश. त्यावर दुर्गेश म्हणाला, पाणी आया पाणी आया. आणि भीतीची एक लाट पसरते. हा एक बार बोल. पाणी आया पाणी आया. पाणी आया. ए नाही यार नाही घाबरायला होते. अरे નથી डर लाग्यो यार. आम्हा शू पाणी आया आम्हा शू डरવાનું છે यार. हा आता पुढचा सीन बघा. ह्या सीनच्या पहिल्या वाक्याला नाही तुम्हाला शॉक लागला ना मी लिहिणं सोडून देईन. मला शॉक दे. મને શોક જોઈએ. મને શોક विश्वासात मला शॉक लागेल तरच डॉक्टरने बोलावे. हा મને शॉक જોઈએ भाई. शॉक दे. हो सर मी आहे शॉक दे. अरे वाचा ना. अरे बने तुम्ही आहेत. सॉरी मला वाटलं रजनीश आला. एनी मा हा रजनीश कोण છે હવે? वॉचमॅनचा नवरा जो टोमॅटो कापतोय. निकड. पण मग गोष्टीत बघा. माने आत्ताच्या आत्ता याला बाहेर काढ. पण ह्याच्यावर मला फिल्म करायची होती सर. आत्ताच्या आत्ता याला बाहेर काढ. नाही करायची. सर पण निकाड. अरे निघा ना यार. सांगतायत सर. कापरेकर गुरुजींनी तुम्हाला सांगितलं होतं की गोष्टीत दम हा आहे. माहितीये पण तुम्ही निघा आता. तुम्ही असा अपमान नाही करू शकत. निघा. सर बरोबर आहे. आजपर्यंतचा इतिहासच आहे. मोठ्या कलाकृतींना नेहमी निंदेलाच सामोरं जावं लागलंय. अनेक वर्ष जातील पण माझी गोष्ट तेव्हा बघा. ठीक आहे या तू. चल. सॉरी सॉरी सर. छोटासा घोळ झाला. શું થયું? काय झालं मी हे पकडा तेवढं तरी. काय झालं मी एक कौटुंबिक स्क्रिप्ट तुम्हाला हॉरर म्हणून ऐकवलं. ऍक्च्युली हे तुला आता कळले? मला कळलं. सॉरी. हे हॉरर आहे. हे horror आहे. पक्का हॉरर आहे. हे पक्का horror आहे. हा माने. अबे वा. हे हॉरर आहे. अबे वा. हे आहे मी. या हॉरर गोष्टीचं नाव आहे
काळी रात्र. ये टायटल आहे भाई. ब्लॅक नाईट हा टायटल. आता मिळालं. घाबरत. तर काळी रात्र या गोष्टीची सुरुवात होते स्नेहलता या बिल्डिंग पासून. आता या बिल्डिंगचं नाव मी स्नेहलता का ठेवलंय तुम्हाला कळणार आहे, पण जेव्हा कळणार आहे तेव्हा तुमची वाट लागणार आहे. ए माने हा पहिल्या स्क्रिप्टची झेरॉक्स कॉपी वाचते. मारीस तूवर मार याला. आण याला. वा 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 वा, अप्रतिम फिल्म नरेशन, अप्रतिम. आम्ही घाबरून खूप हसलो. मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात सई. नादखुळा परफॉर्मन्स होता. एक्स फॅक्टर आउटस्टँडिंग, ब्रिलियंट. म्हणजे जेवढी विशेषणं वापरावी तेवढी कमी आहेत. पण आज मी जास्त उत्सुक आहे. अख्खा महाराष्ट्र ज्या व्यक्तीचा फॅन आहे ती व्यक्ती तुझी फॅन आहे. तिच्या तोंडून मला ऐकायचं आहे तुझ्याबद्दल त्या व्यक्तीला काय वाटतं. मस्त मजा आली. अमेय, तुला कसं वाटलं हे स्किट. माझ्यासाठी आज फार मोठा दिवस आहे, कारण मी ओमकार भोजनेचा लाईव्ह परफॉर्मन्स बघितला आहे. मी आणि सई एकमेकांची तात्या म्हणून बोलत असतो बोलताना भेटल्यानंतर. मला फार फार आवडतो ओमकार, तू फार आवडतं तुझं काम. मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्याला जे इन्स्पायर करणारे अभिनेते असतात, तर असं विचारलं कोणाला की तुला कोण इन्स्पायर करतं. जनरली आपण फार मोठ्या मोठ्या नटांची नावं घेतो, पण ही गंमत वाटते मला की आपल्याच वयाचं कोणीतरी आहे ज्याचं काम बघून आपल्याला एवढं इन्स्पिरेशन मिळतं. खरोखर कमाल काम करतो. माझी एक रिक्वेस्ट आहे, जरा मला एक असं तात्यांचं एक थोडी एक झलक मिळाली तर खूप मजा येईल. सोटू पकडा बघा. हा हिचं आधी पाहुणे आले त्यांनी करायला लावते नवा काय काय. काय सोटू आमचा रामराम सांग बरं. थँक्यू सो मच गाईज. देऊळ, वळू, हायवे, जाऊन द्या ना बाळासाहेब अशा अनेक चित्रपटांमधून, अनेक मालिका आणि वेबसिरीजमधून आपल्या अस्सल आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता श्रीकांत यादव आहे आजचा आपला खास सेलिब्रिटी गेस्ट. आणि त्याच्यासोबत एका शोकाकुल वातावरणाला हास्यमय करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. असं कसं केलं तुम्ही. अण्णा निदान माझं लग्न तरी बघून जायचं होतं. मान्य आहे की पोरी मला नकार देतात म्हणून, पण एखादी तरी असती जिने मला होकार दिला असता. अण्णा अण्णा गावाला भुईमुग लावायचा का हरभरा हे आता कोण सांगणार हो अण्णा. असंच मध्ये गेलं निघून. आता वतनी कवळ घेता असं म्हटल्याशिवाय घास तरी जाईल काय आमच्या घरात. बघताय ना हो झोंबिवली टीम बघताय ना. बघते ना प्रसाद सई. माझ्या कुटुंबावर कवरा दुःखाचा डोंगर कोसळलाय. म्हणजे तुम्हाला सांगतो कालपर्यंत सगळं ठीक होतं. काल आता ना आवरच झालं. म्हणजे शरीर सोडून आत्मा गेला तरी फालतूगिरी चालूच राहणार.
शरीराने जरी आत्मा चोरला तरी माझा जीव तिकडेच गुटमलतोय ना. काय करणार, माझ्या नंतर माझ्या कुटुंबाचं हात कसं होणार अवरे टेन्शन आहे मला. यो माझा पोरगा काहीच कमवत नाही हो. म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्याच पेन्शनवर सगळे घर चालले. नाही यो माझा भाव आईच खाव, याला तंबाखू सुद्धा मलून द्यावा लागतो तवा यो कुठं खातो. ते याच्याबद्दल काय सांगणार, कायम उतावील हा. त्याचं काय सांगायचं. नाही माझी सून जिकडं बसल तिकडं गोटा करते, उठतच नाही हो. काय करायचं. हा कोण आहे तो काही कळतच नाही. म्हणजे रोज सकाळी येतो आमच्या घरात, संध्याकाळ झाली तरी जात नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्याशिवाय घरातलं पानच हालत नाही हो. म्हणजे जेतो येतो, अण्णा हे असं करायचं काय, अण्णा असं केलं तर चालेल काय, अण्णा तसं केलं तर चालेल काय. कवरा आधार होता माझा. पण आता माझ्या नंतर यांचं कसं होणार, मना जाम टेन्शन आले रे. काही करायचं आता. हॅलो. हॅलो. हा हा गौरव मोरे बोलतायत का? हा बोलतोय. अण्णांचं कळलं, लय वांगाळ झालं. हा ना, आमचा अण्णा. हा ते मागच्या आठवड्यात तुम्ही आमच्याकडे पोरगी बघायला आलता. हो आलो होतो. तेव्हा तुमच्याकडनं होकार होता, आम्हीच तेवढं तात कळवलं. हा पण आता पोरीचा बी होकार आहे. काय हो, ती म्हणली लगीन करायचंय पोराशी. लगीन करायचंय. हो. अयो पण आता तुम्हाला तर माहित आहे ना घरी काय झालंय. अण्णा गेले. हा मला माहित आहे. अण्णांचं असं झालंय वांगाळ. हा. पण एक अडचण आहे गौरवजी. काय हो. आमची पोरीची आजी आहे का नाही, हा ती कवा बी जाईल. ती म्हणती नातीचं लगीन बघायचं मगच जाईल. अयो तर 10-12 दिवसात लगीन होईल का हो? 10-12 दिवसात आता तुम्हाला सांगितलं ना, आता काय झालं घरी बघितलं ना, आजोबा गेले हो. हा खरं आहे ते. मग म्हणजे तुमचा नकार असेल तर तसं सांगा. काय आमच्याकडे दुसरं बी स्थळ आहे. तुमचं स्थळ उजवं वाटलं म्हणून तुम्हाला पहिला फोन लावला. तुम्ही नाही म्हणलं की दुसऱ्याकडे जातोय. नाही नाही नका नको नको. ऐका ऐका, दुसरीकडे नका जाऊ. हा मी आता अण्णा आमचे आज ना उद्या जाणारच होते. त्यात काय. हा मी करतो 10 मिनिटात तुम्हाला फोन करतो बरं का. चालतंय. हा अयो आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तर मी उजवा वाटलोय. आई हे आई त्या पोरीकडचा फोन आला होता. ए फोन आला होता पोरीकडचा. ते लग्नाला तयार आहेत. ते लग्नाला तयार आहेत. याला ह्याला म्हणजे फोन आला होता लग्नासाठी तयार झाले ना पोरीकडचे. नाही नाही. वा वा वा. अरे गडी ऐकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन. एक नंबर बातमी आहे. वा नाही नाही चांगले चांगले. पण कसं एकदम दुखवट आहे ना आपलं. हा दुःखाचं घर आहे. एकदम आनंदाने कसं पोराला काळजी आहे माझ्या. नाही नाही, पण ह्यावेळेस पण गौऱ्याचं लग्न मोडणार रे. तुम्ही जरा तंबाखू खाऊन गप्प बसा ना. बोलता कशाला. नाही रे गौऱ्या, मोडणार म्हणजे मुहूर्त कुठं आहे. खरं तर ज्या घरात माणूस जातं त्या घरात एका वर्षाच्यात लग्न करायचं असतं. आणि ह्या वर्षातले सगळे जवळजवळ मुहूर्त संपलेले आहेत. आणि पुढची 3 वर्ष तुला लग्न करता येणार नाही. म्हणजे जवळजवळ 4 वर्ष तुला लग्न करता येणार नाही. नाही 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 काय मी सांगतो काय झालं. त्या पोरीकडचा फोन आला होता. त्यांना ना फार घाई आहे. ते म्हणले 10-15 दिवसामध्ये लग्न करून टाका. पोरगीची आजी आहे ना, हा ते 8-10 दिवसात कधी पण जाईन. तर ती काय म्हणते माहिती आहे का, मला नातीचं लग्न बघायचंय अशी त्यांची इच्छा आहे. तर ह्या 10-15 दिवसामध्ये एखादा तरी मुहूर्त असेल का नाही. असेल ना. असेल का नाही? हा, मग कोण नाही म्हटलं. मग? हा. हो आबा तुम्हाला येताना पंचांग बघता बघा ना राव. अच्छा, माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही. माझं पंचांग अरे देतो. म्हाताऱ्यानो, मला जाऊन बघ. 24 तास सुद्धा झाले नाही. आधी माझं 13वं करा आणि मग लग्न करा. थांबा. मुहूर्त मुहूर्त लवकर बघा. मुहूर्त मुहूर्त मुहूर्त. 1 मिनिट. हाय दिसत
दिसतंय का दिसतंय का? अरे बापरे. अरे बापरे. दिसतंय का अण्णा? हा एक मुहूर्त आहे नाही नाही पण एक अडचण आहे त्या दिवशी 12 वय अण्णाचं नाही नाही का नाही 12च्या दिवशी नाही. मी काय म्हणते 12च्या दिवशी लग्न करून घेऊ आणि दुसऱ्या दिवशी 13व करू काय म्हणता? ए सुरबाई चुकतेस तू. अरे आधी 13वाचं गोडधोड कर आणि मग लग्नाचं बघ ना. ओ, काय हो? नाही पण अण्णांना काय वाटत? यो माझा खरा पोरगा. या. काय वाटणार आहे अण्णांना? हा? आनंदच वाटेल ना. आता गौऱ्याचं लग्न ठरलं म्हटल्यावरती गौऱ्या तू नको काळजी करू. तू त्यांना सांग आपला होकार आहे म्हणून 10-12 दिवसात आपण लग्न उरकून टाकू. पटकन फोन कर. लगेच फोन करतो. हो, मी काय म्हणते ते सुयोग मंगल कार्यालय त्याला फोन लावा आणि हॉल आहे का बघा पटकन. नाही नाही सुयोग नको शीतल मंगल कार्यालयात तिकडे बुक करा. तिकडचा आचार्य आहे ना तो फर्स्ट क्लास आहे. तुमचं काय आबा तो आहे ना ते बुंदी आहे ना बुंदी ती मस्त तळतो तो. तुम्ही का आबा हो ऐका मी काय म्हणतो मस्त ना लग्नात बँड बिंड लागला पाहिजे कडक. अरे वाजणार ना. बँड वाजणार. आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे तर. माझं काय 5वं आहे काय? मी पण पहिल्यांदाच गेलो. काय झालं ते म्हणले 12 लग्न करायला तयार आहे म्हणून. वा, वा, वा. पण त्यांच्याकरता एक माणूस आहे तो कधी पण येईल आपल्याकडे का सांगता येणार आहे बोलणी करायला. बोल बया. मग आता आता येणार? आता नाही पण ते म्हणले कधी पण येईल म्हणून. अहो ते लिस्ट बिस्ट हा, काढायला चला, 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 या, चला, 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 शीतल मंगल कार्यालय. शीतल मंगल कार्यालय. हो आबा लिस्ट काढा लिस्ट. गावातले लोक मान्यवर आहेत ना ते सगळ्यांची लिस्ट काढा. हा सगळ्यांची काढूया चला लगबग करा. अण्णा अरे यार कुठे कागद लवकर आवडत. बोलत होता मला काही सुचत नाही. अण्णा गेला आता कसं पटपट पटपट सुचतंय तुला. ठीक आहे. आणलं का रे? हा सगळं बरोबर आहे ना. त्यांनी कर. हा सांगा नावं सांगा पटापटा लगेच लिहून टाकू आपण. नाव लिहू पहिलं नाव अरे याच्या हाताखाली काहीतरी देणार आहे भोगं पाडायचे काय इथं. आता ते कसं लिहणार खाली. फोटो काय का खाली बया, चालतंय. झालं काय? अरे वा, वा, क्या बात आहे. राम 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 म्हणलं. हा नमस्कार. नमस्कार. ते अण्णांचं कळलं वांगाळ झालं. हा ना आता काय करणार जग राहते. हार आणला होता कशाला घालू. झालं की अण्णांनी. फोटो फोटो कुठे फोटो कुठं आहे? फोटो कुठे लावणार श्रीकांत अरे वसाऱ्या तिकडं तो लिवाय घेतोय खाली मांडीवर दाबलाय. खाली थरलास. सॉरी अण्णा. तेवढं हार घालतो तेवढा आणला. लय वागाळ झालं. ते ते पोरीकडनं आलतो मी. पोरीचा मामा आहे मी. ते इतक्यात आलात पण तुम्ही. हो चौकातनच फोन केलता. म्हणलं तुम्ही होकार कळवला तर इथं येईन स्थळ जुळवीन नकार कळवला तर हार घालीन आणि दुसऱ्या स्थळाकडे जाईन. ते लग्नाचं बोलायचं म्हणलं तर तुमची केवढी माणसं आमची केवढी माणसं बोलायला पाहिजे का नाही. आमची बघा म्हणजे कमीत कमी तुम्ही एक 500 तर धरूनच चाला. 500 धरा तुम्ही. आणि मी काय म्हणतो ते अण्णांचे ते लाफ्टर क्लब वाले ते मित्र आहेत ना तसली बोलूया. म्हणजे आता अण्णा नाही तर किमान त्यांचे मित्र तरी राहतील ना लग्नात. कायला ते लाफ्टर क्लब बोले काल अंतयात्रेत केवढा दंगा घातला त्यांनी. हा ना अहो आमटी यात्रेत अण्णांचं समोर सगळं चालू. हे हास्य क्लबवाले आले 5 मिनिटं हात वर करून हसतच बसले. अहो अण्णांना श्रद्धांजली वाहतायत का चिडवतात हेच कळ ना आम्हाला. कसं दिसतं ते बेकार दिसतंय. हा? आणि असे ही लोक जर लग्नात येऊन गौऱ्याला शुभेच्छा अशा दिल्या तर कसं दिसणार ते. नाही तर काय? आणि आमच्या गौऱ्याला काही कमी लोक हसतात का? त्याच्या लायकीचं नाही तो मारण्याच्याच लायकीचा आहे. अरे 13वं करायचं सोडून लग्न करतोय वसारा. चालते मग 500 माणसं वराकडची लिहिलेत. वधूचे आम्ही ठरवतो आणि जेवणाच्या मेनूचं कसं करायचं. हा हो मस्त आईस्क्रीम बिस्क्रीम ठेवा कळलं का? आईस्क्रीम तर ठेवणारच आहे. मी काय म्हणते आहो
2 भाज्या ठेवू आणि स्वीट मध्ये नाही का गुलाबजाम नका 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 गुलाबजाम नका गुलाबजाम नका बुंदी ठेवूया बुंदी म्हणजे बुंदी उरली ना की दुसऱ्या दिवशी 13व्याला वापरता येईल हा? बुंदी ठेवूया आबा आणि असं असेल ना तर मग मसाले भात पण लिहा. उत्तम हा उत्तम म्हणजे कसं की आदल्या दिवशी जास्तीचा उरला तर 13व्याला पण होईल हा? दोन्हीकडे चालतोय एकदम. हा मसाले भात आणि बुंदी मेनू फिक्स करा. अरे वसाड्यानो माझ्या 13वाला शिला मसाला भात पांढरा भात ठेवा. पांढरा भात पाहिजे. पांढरा भात नाही ठेवला तर पिंडाला शिवणारच नाही. बसा वसाड्यानो तासन तास. चालतंय मग आता आईस्क्रीम 2 भाज्या बुंदी आणि मसाले भात मेनूचं झालं नाही. हा मेनूच झालंय. मग आता अजून काय आणखीन काही लागत असेल तर मला सांगा, वधूच्या बाजूने करीन थोडं थोडं. जरा माझा आहे ते हा काय- बोला की जाऊ बापू. मला ते हनीमूनला जायचं होतं तर प्लेनचं तिकीट तुम्ही केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे प्लेनचं तिकीट तुम्ही आणि हॉटेल लॉजिंग सगळं आमच्याकडं असं. हा तर जावय बापू तुमची इच्छा आहे तर करू. मग सांगा कुठं जायची इच्छा आहे. तशी माझी इच्छा तर स्वित्झर्लंडची आहे आणि लायकी छोटा काश्मीरची. ए गौऱ्या काय ते काश्मीर बिश्मीर नको काय तू आपलं हिमाचलला जा ना. हा अरे गंगा नदी तिथनंच उगम पावती त्याच्यात अस्थि विसर्जन करून टाक अण्णांच्या म्हणजे एखाद्याकडे 2 कामं होतील. हा? मग तुझा गोंधळ करायला सुरुवात तू कर. मी हनीमूनला जाणार आहे तर मी त्यांची अस्थि घेऊन का जाऊ. बरोबर बोलतोय तू. वसाड्या आस्तीची तुला त्रास होतोय माझ्या. हनीमूनला तू कसा जातोस तेच बघतो. हागवणच लागल तुला. हे काय नाही त्याला जाऊ दे एकट्याला. आपण आपण नंतर जाऊ. मी जाईन मी. मला जायचं नाही. मी एक मिनिट मला वाईस बंद करा. मला फोन आलाय. वाईस थांबा. एक मिनिट. फोन आलाय. फोन आलाय. एक थांबा हा घ्या. हा हॅलो. हा. हा इथं हा पोराच्याच घरला आहे. हो होय तर काय अरे अगो तुझ्या कवा हा सांगतो की मग तो सांगतो होय. काय झालं म्हातारी गेली काय. नाही म्हणजे ती नवरी पोरगी आहे का नाही. काय झालं माझ्या बायकोला. हा? ऐ, नाही जास्तीच होतंय थांब. अजून व्हायचंय थांब. काय झालं माझ्या बायकोला. तुमची बायको आता दुसऱ्या कुणाची तरी बायको झाली आहे. ती आजी आहे का नाही पोरीची तिला लागली धाप. ती म्हणली मी काय राहत नाही. पाहुणं रावळी आलती बघायला. ते पोरीचा आत्ते भाऊ पण आलता. आजी म्हणली लावा इथंच लगीन. दोघांचं लावलं डोळ्या देखीत लगीन. आजी गेली वर. आता काय झालंय स्थळ मोडावं लागतंय आमच्या बाजूनं. पण जावय बापू नाही म्हणजे होता राहिलेलं जावय बापू. मी आहे का नाही माझ्याकडे एखादं स्थळ आलं तर पहिलं तुमच्याकडे घेऊन येईन. हा तेवढं माफ करा या टायमाला. हा पोरीचं आपल्या ते आजी गेली. आता हो. आता काय आहे आता अण्णा वा वा सुंदर एक्सपेरिमेंट ऑफ प्रति परफॉर्मन्स. कहर. सई श्रीकांत दादा खूप खूप मनापासून स्वागत या मंचावरती. आपण एकत्र अनेक माध्यमातून काम केलेलं आहे, फिल्म्समध्ये काम केलेलं आहे, पण आज तुला प्रत्यक्ष बघता आलं, फार मजा आली. आज आमच्या क्रेझी फॅमिलीमध्ये क्रेझीनेस वाढवायला तू इथे आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा आली काय सुंदर. प्रसादा. अरुणच्या डेडली परफॉर्मन्सवर तुम्ही सगळ्यांनी जिवंत केलेला विनोद बघणं वा फार वा वा दादा. फार गमतीशीर होतं. मला गंमत अशी वाटते की वदनी कवळ घेता म्हणणारा मुलगा आणि मांचा मुलगा मांची सून असं म्हणणारा बाप हा सांस्कृतिक समतोल फक्त या मंचावरती साधला जाऊ शकतो. श्रीकांत तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुला खूप वर्षांनी मी लाईव्ह परफॉर्म करताना पाहिलं आणि मला खूप बरं वाटलं. मजा आली तुला बघताना. वंडरफुल परफॉर्मन्स. पाहुण्यांना विचारूया त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स. ललित. माझी ही दुसरी वेळ आहे या कार्यक्रमावर यायची आणि मी यांना सतत सांगत होतो की तुम्हाला खूप मजा येईल आणि मी स्वतः खूप एक्सायटेड होतो आणि ते प्रूव्ह करून दाखवलं तुम्ही. आता मला हेच सांगायचं होतं की ह्यासाठी मला इथे यायचं होतं कारण तुम्ही आम्हाला खरंच खूप रिफ्रेश व्हायला मदत करता. तुमच्याकडून एक एनर्जी आम्हाला मिळते. अण्णा
मेल्यानंतरही तुमच्यातला जिवंतपणा जो होता ना तो कडक होता. आणि पॅडी दादा तुम्ही जो मुहूर्त काढला होता ना तो एकदम कमाल होता. पॅडी दादा आम्ही तुमच्याकडूनच मुहूर्त काढला होता. थँक्यू सो मच. तुम्ही ज्या तारखेला सांगितलं तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अलीकडे घेतला तो सिनेमा, नाही तर 4 फेब्रुवारीला होणार होता रिलीज. तर थँक्यू. सुपर हिट होतोय आमचा सिनेमा. आणि धमाल यार धमाल. थँक्यू ललित, थँक्यू. श्रीकांत, तुम्हाला कसं वाटतंय आज हास्य जत्रेत सहभागी होऊन? नाही, मला तर हा एक वर्कशॉप होता म्हणून, कारण मी येतानाच रिकामा भांडा करून आलो होतो. कारण नट म्हणून म्हटलं की त्यांना खरं आपण सराव नाही करत किंवा नंतर तेवढंच आपण करतो तेवढंच आधी सुरुवातीच्या काळात, नंतर मग बाकी गायक रियाज करतात, वादक वादनाचा रियाज करतात. तसं नट म्हणून फार काही जेव्हा काम येईल तेव्हाच काम केलं जातं. तर ह्या निमित्ताने हा वर्कशॉप माझ्यासाठी होता. मला मजा आली. मी काही क्षण जगलो इथे असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू श्रीकांत आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आणि थँक्यू गाईज, खूप हसवलात. मंडळी, थापा मारणं ही अत्यंत वाईट सवय आहे, पण हास्य निर्मितीसाठी हेच चांगलं भांडवल असतं. आज याच भांडवलावर हास्याची वसुली करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऍक्शन. शिलावती, तू सुद्धा माझ्याशी असं वागशील? शिलावती, तू सुद्धा? पण का? कडेट. ओके ओके. कसं झालं सर? कसं झालं सीन? पाहू ना आपण मस्त. हा चांगला आला, पण तुमचं ते नेहमीच आहे हो हेमंत भाऊ. ते खानदेशी येतं तुमच्या ह्याच्यात. ते लहानपणापासून तोंडात बसली सर ती भाषा. मग बाहेर काढा ती तोंडातनं. नाही ते आपलं करतो सर, मी करतो. तुम्ही म्हणता हो फक्त करतो करतो, तुम्ही करत नाही ते. करतो सर. बरं बसा. हो सर. बसा. रसिका, सर. त्या मार्कवर उभी राहा आणि तिसऱ्या सीनचे डायलॉग घे. हो सर. रेडी आहे सर मी. हा रेडी. चल ये. चल चल चल. काय ते डांगे विचारतात किती फुटेज निघालं. स्मगलिंग करतोय आपण? नाही सर. मग मोठ्याने बोल ना. हा, ते डांगे विचारतात किती फुटेज निघालं. तू कोण आहेस? सर मी एडी आहे. अरे ते लीड ऍक्ट्रेस आली नाहीये यार. कुठे आहे ती? तिच्याशिवाय शूट करतोय मी. अरे ह्या ऍक्टर्सना घेऊन 3 सीनचे फक्त क्लोज काढतोय विदाऊट मास्टर. अजून काय करू? मी जाऊन अभिनय करू? नको सर. बरं चाललंय सर आपलं. नको. देईन ना तुला. आण ना यार त्या ऍक्टर्सला. घेऊन ये ना त्या शिवालीला. कुठे आहे ती? अरे 9ची शिफ्ट आहे, 12:30 झाले. काय? हो सर, 1 तास झाला फोन लावतो, त्यांचा फोन बंद येतो. मी फोन लावलो टू 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 एवढंच वाजतं सर. काय करू मी सर सांगा. इररिस्पॉन्सिबल आहेत यार. फोन कसं काय बंद ठेवतात यार? नाही नाही नाही, ते प्रोडक्शन वाल्यांना डोक्यावर बसवलंय पोरीले. 2-4 एकांकिका केल्या की लगेच त्या स्क्रीनवर येतात. बाकी काय आपलं कसं बा, राज्य नाट्यात कसलेले लोक आहे आपण. आपलं काय म्हणजे शिस्तबद्ध राहतं. पाटील साहेब, ते एवढं पाटील म्हणजे साहेब, टाईप- तुमचं करिअर काढू नका, थांबा. हा चल ना यार रसिका, राहा ना. हो ना रेडी. सर मी मार्कवर रेडी आहे. तुम्ही त्या शिवाली सर प्लीज माझ्यावर काढू नका सर. मम्मी मम्मी मम्मी. अरे बापरे, केवढं लाकार. मम्मी. पोरी काय झालं तुला? ये इकडे इकडे इकडे. मम्मी. अरे बापरे पोरी. हा, हळू 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 हळू. केवढं लागलं पोरी तुला? इकडे, इकडे, इकडे. अरे बाप, दुखतंय का? हा, बस 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 इकडे बस. बस बस बस. अरे बापरे. अरे पाणी पाणी पाणी. चहा कॉफी काही घेते? हळदीचं दूध मागू. हळदीचं दूध आण रे. बापरे, लागलं का? पाण्याची बाटली आण. चल घे. लागलं. सर मी बोलला होता ना तुम्हाला. हा, मी बोलला होता ना, ती पोरगी विनाकारण फोन बंद ठेवणार नाही. खरं सांगतो मी. म्हणजे चांगली पोरगी आहे ती. पाटील साहेब, पाटील साहेब, राज्य नाट्याचे संस्कार आहेत. 2-2 मिनिटाला हलवू नका ते. तिथेच ठेवा. मॅडम पाणी पाणी घ्या तुम्ही प्या. पाणी. थँक्यू. काय झालं शिवाली? काय झालं? लागलं सर तिला. लागलं का? सांगते मी. नाही, मागे एकदा माझा पाय मुरगळला होता ना सर. 1 तास लेट झाला होता. पर डे मधला 1 तासाचा अमाऊंट कापली होती सर माझी. काय रसिका? 3 तास सर लेट झालाय. आता बघूयात ना. काय आत्मचरित्र लिहिते? थांबते जरा. हा र सांग काय शिवा, काय झालं? सर ऍक्सिडेंट झालं सर. हो हो सर. मग काय हॉस्पिटलला जाऊन ड्रेसिंग करू ना? हो सर. कुठलं हॉस्पिटल? ठीक आहे चल. सुचत नसेल तर, आठवत नसेल तर राहू दे.
काय मग ड्रेसिंगला किती काय फार फार तर काय अर्धा पाऊण तास गेला हो असेल? हो सर. मग एवढ्या वेळेत कुठे काय प्रयोग लावलेले आहेस रस्ताभर वाटी घेऊन? नाही 12:30 वाजले अगं. हो सॉरी सर. कॉल टाइम 8:30चा होता. हो का? नाही विसरले नाही मी. खरंय खरंय कॉल टाइम 8:30चा होता. आपलं कसं बा आपण राज्यनाट्यवाले माणसं आपण सकाळी टाइम टू टाइम येऊन जातो म्हणजे अर्धा पाऊण तास आधीच आपलं बरोबर. पहिला थंब असतो लगेच आपण पाटील साहेब. टेम्परेचर वगैरे पाटील साहेब. आपलं ते असतं बा. हा तू सांग काय झालं सांग. सर सर ऍक्सिडेंट झाला अगं सर. ते कळलं का बाई मला ऍक्सिडेंट झाला. 3 तास होत होतो का ऍक्सिडेंट? मी 7:30 वाजता घरातून निघालेले सकाळी. पुढे काय झालं सर ते? पुढे ट्रॅफिक लागलं. सर खूप ट्रॅफिक लागलं सर. सकाळी 7:30 वाजता तुला ट्रॅफिक लागलं. हो सर. एक मिनिट सर, सकाळी 7:30 वाजता मीही निघाले, मीही दादरवरनं आले, मला नाही लागलं ट्रॅफिक, हिलाच बरं लागलं ट्रॅफिक. आमच्या जळगावमध्ये तर ट्रॅफिक नसतं बा. तरी पण आपण 1.5-2 तास पहिलेच निघता म्हणजे कसं बा ट्रॅफिक लागलंच बा तर अडचण नाही आली पाहिजे. हेमंत भाऊ काय हेमंत भाऊ आपलं एकदा शिस्तबद्ध. हेमंत भाऊ प्लीज थांबा. हा. प्लीज थांबा. हा बोल काय. हा ट्रॅफिक लागलं. हा ट्रॅफिक 1 तास गेला तिथे माझा. मग मी पुढे निघाले तर मला टोल लागला आणि पाटील काका तुम्हाला माहितीये टोलवर किती गर्दी असते. अरे बापरे. तुम्ही ताई नको ना बाबा त्यांना घेऊ मध्ये यार. सॉरी सॉरी सर तुम्हाला माहितीये ना ट्रॅफिकला किती गर्दी आपले टोलला किती गर्दी असते सर. पुढे लवकर बोल वेळ नाहीये माझ्या. हा सर तर माझ्या पुढे एक अशी मस्त मोठी लाविश गाडी होती सर. त्यातला तो माणूस काय कपडे घालून बसलेला सर पण तो टोल द्यायला भांडत होता. 40 रुपये नाही द्यावे साधे त्याने. 40 रुपये. हा तेच ना पाटील का. इतकी गर्दी झाली ना सर मग मला कळेच ना काय करू. एकतर आपल्याला लेट होत होतं सेटवर जायला. मग मी काय केलं मी गाडीतून उतरले. मी त्याचे टोलचे पैसे भरले सर. तुम्हाला सांगते सर. ह्याच्यात तुझा 1 तास गेला. हो सर 1 तास गेला माझा सर. मग 1 तास तू कुठे होतीस? 1 तास बाकी आहे. हा बाकी आहे ना 1 तास. 1 तास फुटेज राहिलंय. हा सर. किधर गया? हरवला नाही सर. आहे. हा सर. मग सांग ना पटपट मग. हा सर मी तिथे टोलवर 1 तास गेला काका माझा. मी तिथून निघाले. हा अरे मग मला बापरे. तिथून आठवलं की काय, अरे काय? बापरे आपल्या पाकिटात पैसे नाही. आता आपण टोल साठी पैसे दिले. रिक्षावाल्याला काय देणार आपण आता. मग मी गाडी ATM कडे वळवली. अरे देवा. त्यात माझा अर्धा तास गेला. हा अर्धा तास गेला. हो, सर. बाकीचा अर्धा तास कुठे गेला? काय झालं सर हा, मी हा. तिथून निघाले सेटवर आले. हा. सेटवर आल्यानंतर माझ्या डिरेक्टरने विचारलं की काय झालं लेट कसं झालं. मग त्याला समजवण्यात माझा अर्धा तास गेला. अरे मीच आहे ना डिरेक्टर तुझा. मला समजवण्यात अर्धा तास गेला बोलतेस. हस काय ते एकदाची हसून घे. सर त्यावर असं नाही येणार का सांगा. अरे काय बोलते ही बाई. काय म्हणजे मी जे झालं तेच सांगते सर. अर्धा तास गेला म्हणजे हो, तू सर. निघालीस तिकडनं 1 तास तुझा ट्रॅफिक मध्ये गेला. हो, सर. 1 तास टोल नाक्याला गेला. हो. अर्धा तास ATM मध्ये गेला. हो. अर्धा तास मला समजवण्यात गेला. समजवण्यात गेला. मग शिवाली ऍक्सिडेंट कधी झाला? तू निघालीस तिकडनं 1 तास तुझा ट्रॅफिक मध्ये गेला. हो, सर. 1 तास टोल नाक्याला गेला. हो. अर्धा तास ATM मध्ये गेला. हो. अर्धा तास मला समजवण्यात गेला. समजवण्यात गेला. मग शिवाली ऍक्सिडेंट कधी झाला? कधी झाला ऍक्सिडेंट? पाणी हवंय. ATM मधनं निघाले ना हा स्टुडिओ पर्यंत पोहोचेपर्यंत ऍक्सिडेंट झालं सर माझं. बर मला सांग फोन कुठे तुझा? माझ्याकडेच आहे. ऑफ काय तो? कसं आहे ऍक्ट्रेसनी ना फोन ऑफ नाही ठेवायचा शिवाली. सॉरी सर सॉरी. आणि जेव्हा आपण ऑडिशन वर जाऊन येतो ना तेव्हा तर नाहीच ठेवायचा. सर कोणतं ऑडिशन सर. ज्या हिंदीच्या ऑडिशनला गेलेलीस ना तू तिकडे जी EP आहे ना ती माझी गर्लफ्रेंड आहे. हिंदी वाव. हिंदी अरे बाप. शट अप. ती म्हणत होती मला तुझी लीड ऍक्ट्रेस आली आहे इथे ऑडिशन द्यायला. अजून एका कॅरेक्टरचं ऑडिशन करायचं होतं पण तिचा फोन लागत नाहीये. पोचलीये का ती? हा नाही म्हणून आपण कुठे ऑडिशन द्यायला जात नाही भाऊ. काय कोणता जंगाट कुठे निघेन कोणाची गर्लफ्रेंड कुठे निघेन काय सांगतात. आपण डायरेक्ट नाही सांगतो. शूटिंगच्या दिवशी काहीच नाही भाऊ आणि मराठीतच करतो. हिंदीचा काहीच संबंध नाही आपला. हेमंत भाऊ हिंदीत तुम्हाला कोणी घेणार पण नाही. नाही मी जात आपला राज्यनाट्याचा जो बेस आहे की नाही तो असा म्हणजे यांचं पॅकअप कर उद्यापासून हे नको. सॉरी सर. हा बोल शिवाली. सॉरी सर तो मोठा प्रोजेक्ट होता हिंदीचा. मोठा प्रोजेक्ट मग इथे काय कवड्या मिळतात तुला? नाही सर. मिळतो ना वेळेवर चेक? हो सर. मिळतो ना? हो. काम नव्हतं तेव्हा कशी आली होतीस मागे 10 वेळा टाकलेस ना फोटो प्रोडक्शन हाऊस मध्ये. मला घ्या प्लीज मला रोल द्या करत होतीस ना. मग सॉरी सर. आता फेमस झाल्यावर झालं संपलं.
ज्या प्रोडक्शन हाऊसमुळे फेमस झालो, ज्या सिरियलमुळे चॅनलमुळे फेमस झालो, त्यालाच तुम्ही राम राम करा ना, दुसरं काम करा, काही म्हणणं नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आधीची कमिटमेंट पाळा. तुमच्यामुळे माझ्या शूटिंगचा वेळ फुकट जाता कामा नाही, कळलं? सॉरी सर. काढते आता, प्लीज काढ. ए बाई नको नको सर कुल सर कुल सर कुल. ती अभिनय करते यार. सर ते राज्यनाट्याने केलंय तिनं, जाऊ द्या. ए आता ना, सॉरी. जा 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 मेकअप करून ये, जा लवकर गे, नको थांबू ग डोळ्यासमोर माझ्या. हा बोल ग, थांबाव जरा. हा बोल. हा काय आम्ही कोणाला बांधून नाही ठेवलंय ना, करू शकतात ते. हा ठीक आहे. हा हा भेटू आपण नंतर. हा मित्र तर आहोत ना, भेटू शकतो आपण. हा बाय. ए बने, तो रिराईट केलेला सीन दे मला. कुठला सर? रिराईट करून पाठवलाय ना ऋषी, तो सीन दे ना. आला नाही सर मेल अजून. अरे यार त्याच्या तर. हॅलो. हा हॅलो सर. हा ऋषी, अरे तो सीन देणार होतास तुम्हाला. नाही सीन देणार होतास तुम्हाला. हां हां सर. तो सीनचं काय झालं सर, तो मी लिहिला होता, कम्प्लीट सॉलिड झाला होता सर. क्या बात आहे. मग तो काय धमाल सीन झाला होता सर, पण मी तो ह्याला मेलला अटॅच करणार ना सर, तर माझा लॅपटॉप अचानक ना ते काय ते डिस्प्ले दिसतच म्हणजे ते काही की पण नव्हते हालत सर. अरे बापरे बापरे बापरे, हँग झाला की काय? हँग झाला. हां 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 सर, तसं ते हँग झाला सर तो. आणि आता तो MSJ प्रोडक्शनच्या नवीन डेली सोपच्या मीटिंगला जे बसलायस तेव्हा नाही झाला हँग? हा नाही, समोर एक EP बसली आहे ना तुझ्या, एक मुलगी बसली आहे कम्प्युटरवर. हा तिने आता जो फोन केला होता ना, तो मला केला होता. एक्स गर्लफ्रेंड आहे ती माझी, कळलं का? कॉंग्रॅच्युलेशन सर. लाज वाटते तुला? हा कॉंग्रॅच्युलेशन करतोस तुम्हाला? मला कळलं, त्यामुळे तू सीन लिहिला नाहीयेस तो माझा. सॉरी सर, मी मीटिंग संपली की 2 मिनिटात लिहीन सर. नाही नको नको नको, तू ना आता तिकडेच जा कवड्या घेऊन. हा इकडनं तुला काढला मी, समजलं? हा नाही काढला तुला, फोन ठेव. सॉरी सर. हा ठेव फोन. काय सर मेल कर. नाही नाही नाही, याला काय अर्थ नाही आहे. आमच्या टायमाला एक भेटली नाही, इकडे 2-2 असतात. म्हणजे हे काय रे वाईट आहे काय गर्लफ्रेंड. अरे यार लंच ब्रेक यार. बहारदार, खूप इंटरेस्टिंग थापा होते. आम्ही खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. प्रसाददा. ओमकार, तुझ्याकडे आणि शिवालीकडे बघताना मला सतत तुझ्या जागी मोठे आणि शिवालीच्या जागी गौऱ्या दिसत होत्या. अर्थात गौऱ्या एवढं खोटं बोलत नाही, फक्त कर्जतच्या ऐवजी पिंपरी एवढंच. रसिका, लागलं का? हे इतकं कमाल होतं, कमाल. तुझ्या विचारण्यामुळे कळलं की ही खोटारडी आहे, फक्त तुझ्या पहिल्या प्रश्नामुळे. इतकं ते चपखल आलं आणि मार्मिक आलं, मजा आली खूप. बने मस्त. हे म्या मस्त मस्त बेरिंग होतं, आणि प्रत्येक सेटवर एक असा राज्यनाट्य जुनावाला असतोच. वंडरफुल, मजा आली. पाहुण्यांपैकी तृप्तीला विचारूया की तिला कसा वाटलाय परफॉर्मन्स. मला खूप मजा आली. मी प्रत्येक वेळेला वेळेवर पोचते किंवा आधीच पोचते वेळेच्या. जसं आमची फिल्म येते 4 दिवस आधीच आली आहे सोमबिवली. पण माझे कित्येक माझे को ॲक्टर असे आहेत जे तुझ्यासारखेच शिवा, आणि मला खूप मजा आली तुला बघून. थँक्यू सो मच. ये बात. थँक्यू गाईज, कीप इट अप. मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. झोंबिवली चित्रपटाची संपूर्ण टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. त्यामुळे भेटूया उद्याच्या भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.